नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या तिथीला भगवान विष्णूंचा 7वा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस या दिवसाला रामनवमी असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला, तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. श्रीराम जन्माला आले आणि ही भूमी पतित पावन झाली. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मित्रांनो, चैत्र महिन्यात पहिले 9 दिवस हे माता दुर्गेसाठी समर्पित केलेले असतात. त्यामुळे या काळात चैत्र नवरात्र साजरी केली जाते. या नवरात्रीच्या समाप्तीला रामनवमीचा सण असतो. यावर्षी पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल, तर 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 3 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. त्याचवेळी दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12 वाजून 21 मिनिटांनी आहे. त्यानुसार प्रभू श्रीरामाची जन्मवेळ 12 वाजून 21 मिनिटं आहे. त्या दिवशी तुम्हाला प्रभू रामाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी 2 तास 35 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. रामनवमीचा मुहूर्त दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी आहे. यावर्षी रामनवमीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे, जो दिवसभर राहणार आहे. रवियोग हा एक शुभ योग मानला जातो, ज्यामध्ये सूर्याचा खूप प्रबळ प्रभाव असतो आणि सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. मात्र त्या दिवशी सकाळी 11 वाजून 51 मिनिटांपर्यंत शूलयोग असेल. त्यानंतर गंडयोग असेल, तर अश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असते. भगवान विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या रामाने त्रेतायुगात रावणाचा वध करण्यासाठी आणि प्रतिष्ठेचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी पुरुष रूपात जन्म घेतला. शेषनागाचा जन्म त्याच्यासोबत अनुज लक्ष्मण म्हणून झाला. पौराणिक कथेनुसार जेव्हा रावणाने ब्रह्मदेवांना अजिंक्य होण्यासाठी आशीर्वाद मागितला, तेव्हा त्याने सर्व प्राणीमात्रांची नावे घेतली, परंतु मनुष्याची किंवा मानवाची नावे घेण्यास विसरला. त्याच्या मृत्यूचे कारण त्या वरदानातच दडले होते. रामनवमीच्या दिवशी व्रत करून प्रभू रामाची पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या जीवनात सुख आणि शांती येते. राजा दशरथ आणि कौशल्या यांच्या पोटी रामाचा अयोध्येमध्ये जन्म झाला. रामनवमीच्या निमित्ताने त्यांची पूजा केल्यास सारी अमंगल विनाशी वृत्ती, विचार यांचा नाश होऊन आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करतो. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, रामनवमी का साजरी करतात, रामनवमी कशी साजरी करावी, रामनवमीचे महत्त्व आणि पूजाविधी. रामनवमीच्या दिवशी जे लोक श्रीरामाची भक्तिभावाने मनोभावे पूजा करतात, व्रत करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात असे म्हटले जाते. रामनवमी दिवशी प्रभू श्रीरामाचे भक्त त्यांची आराधना करण्यासाठी 1 दिवस उपास करतात. रामनवमीच्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत तो पाळला जातो. हा उपवास केल्याने भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात असे म्हटले जाते. रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावे. त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे. यानंतर एक चौरंग घेऊन त्याच्यावर एक लाल कपडा टाकून प्रभू श्रीरामाची प्रतिमा किंवा श्रीरामाची मूर्ती स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामाचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद, कुंकू, चंदन अर्पण करावे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला चमेली, चंपा, केवडा किंवा जाई ही फुले वाहण्यात येतात. यानंतर
धूप दीप नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती करावी व प्रसाद म्हणून सुंठवडा वाटावा. मनापासून नमस्कार करून श्रीरामाचे शुभ आशीर्वाद घ्यावे. श्रीरामनवमी निमित्त मंदिरात पाळणाच असतो. रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. रामजन्माचा सोहळा रमतो. भाविक पाळणा झुलवतात. त्यानंतर प्रसादाचे वाटप होते. श्रीरामनवमीला श्रीराम तत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. श्रीरामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम हा नाम जप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. ज्या प्रकारे घरात मूल जन्माला आल्यावर आनंदी वातावरण निर्माण होते, त्याचप्रमाणे राम जन्मोत्सव साजरा करताना देखील तसेच वातावरण निर्मित असू द्यावे. रामनवमीचा पूर्ण दिवस मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी त्यात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रमही आयोजित केले जातात. श्रीराम जय जय राम या मंत्राचा नित्य जप केला जातो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रभू श्री रामचंद्रात असलेले गुण अंगीकारण्याचा आपण संकल्प करावा. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी रामनवमी हा दिवस श्रेष्ठ मानला गेला आहे. म्हणून घरात मंगल कलश पूजन करून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. या दिवशी देवी दुर्गांच्या 9व्या रूपाची म्हणजेच माता सिद्धिदात्रीची उपासना करून आपल्या सामर्थ्यानुसार देवीच्या नावाने नवदीप प्रज्वलित करावे. नवमीच्या दिवशी कुमारिकांना भोजनांसाठी आमंत्रित करावे. कुमारिकांना भेटवस्तू द्यावी. पिवळे फूल, पिवळ्या बांगड्या किंवा पिवळे वस्त्र देणे या दिवशी अधिक फलदायी मानले जाते. श्रीराम नवमीला रामरक्षा स्तोत्र, राममंत्र, हनुमान चालिसा, बजरंग बाण, सुंदरकांड इत्यादी पाठ केल्याने पुण्य लाभते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. रामनवमीच्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार दान पुण्य करावे. विशेष म्हणजे गोड पदार्थाचे वाटप करावे. दानशूर व दान धर्म करणाऱ्या व्यक्ती या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान देतात. तसेच मंदिरास निधी देतात. हिंदू धर्मात दान धर्माला खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हणतात की या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीस कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही. ते धनधान्याने समृद्ध होतात. त्यामुळे या दिवशी थोडेफार दान नक्कीच केले पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहे. भगवान श्रीरामाच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपूर्ण राष्ट्राला जगण्याचा मार्ग दाखविलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहून सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचारी राहू शकतो. यांचे रामचंद्र प्रभू एक जिवंत उदाहरण आहे. श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी हे रामाचे गुण सर्वश्रुत आहेत. त्याचबरोबर राम मातृ पितृभक्त होते. बंधुप्रेम, सत्यवचनी, प्रजाप्रेम हे अतिशय श्रेष्ठ गुणही त्यांच्या अंगी होते. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती आणि म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्य असेही म्हटले जाते. श्रीरामांच्या श्रेष्ठ गुणामुळे आणि कार्यामुळेच आपण सारे उत्साहाने भक्तिभावाने रामनवमीचा उत्सव साजरा करतो. मनुष्याने केवळ राम बनण्याचे देह आणि आदर्श समोर ठेवावे. त्यासाठी महर्षी वाल्मिकी यांनी रामचरित्र लिहिले. सद्गुणांच्या सर्वोच्च बिंदू म्हणजे राम. हे सर्व गुण स्वतः अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वाकांक्षा मनात ठेवावी. रामाची पालखी खांद्यावर घेऊन सर्वजण धन्य होतात.
कारण रामदेव संस्कृतीचे संरक्षक होते. श्रीराम ही सर्व अबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात सहभागी होतात. श्री रामकथा ही जशी पावन, तसेच प्रभू श्रीरामाचे नाव हे सुद्धा पापनाशक, संकट निवारक, भक्तरक्षक असे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.